नमस्कार. मी दत्तात्रय कड, सत्यशोधक, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे. आज आपण शेतकऱ्यांच्या खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे. कालच सकाळची बातमी वाचली ज्याच्यामध्ये सरकारनं बातमी अशी होती की 2 वर्षानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. खरं म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही सांगितलं होतं की सरकार आलं की आम्ही लगेच त्यांची कर्जमाफी करू. अक्षरशः शेतकऱ्याची फसवणूक आहे. तुम्ही बोलला, शेतकरी विश्वास ठेवतो. शेवटी निवडणुकीत जनता विश्वास ठेवते, लक्षात घ्या. आणि त्या जनतेच्या प्रामाणिक शेतकऱ्यांना तुम्ही फसवलं आणि आत्ता सांगता की 2 वर्षानंतर कर्जमाफी करू. मुळात शेतकऱ्यावरती कर्ज येण्याची वेळच का झाली, कर्जबाजारी का झाला शेतकरी, तर हा तुमच्यामुळं झाला आहे, सरकारमुळं झाला आहे, लक्षात घ्या. आजही पुणा मार्केटमध्ये 12 ते 13 रुपये कांद्याचा बाजार आहे, लक्षात घ्या, जो 10-15 वर्षापूर्वी मिळायचा. आणि त्याचे खतं असेल, कीटकनाशक असेल, बियाणे असतील, लक्षात घ्या, मेहनत असेल, मजुरी असेल, या सर्वांचा जर खर्च काढला तर ते 2 ते 3 पट वाढलेला आहे. म्हणजे दर मात्र त्याला 10 वर्षापूर्वीचाच आणि खर्च डबल टिबल, लक्षात घ्या. हे कसं जमणार, लक्षात घ्या. आणि हे तुमची चुकीच्या धोरणामुळं आज शेतकऱ्याला बाजार मिळत नाही, म्हणून तो दरवर्षी कर्जबाजारी होतोय. आणि पुन्हा 5 वर्षातून तुम्ही एकदा कर्ज माफी करणार त्याला आणि 5 वर्ष त्याला मारणार, लक्षात घ्या, प्रचार करून तुमचे मेळावे घेऊन. तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी 45,000 कोटी आहेत, ते त्यांनी मागितले नव्हते तरी तुम्ही देत आहे. आणि शेतकऱ्यांना मात्र कर्जबाजारी करून, तुमच्या धोरणाच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी करून तुम्ही त्यांना रेट देत नाही, लक्षात घ्या, आणि फसवताय त्यांना. ही शुद्ध फसवणूक आहे शेतकऱ्यांची. हे अतिशय पाप आहे, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव दिला तर त्याला कर्जमाफी मागण्याची वेळच येणार नाही. त्याच्यावरती त्याच्या कष्टाला योग्य मोबदला द्या, एवढी शेतकऱ्यांची मागणी आहे. आज यावर्षी 4.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 12,809 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. करणार नाही तर काय करतील, लक्षात घ्या. तुम्ही त्याला जगू देत नाही. त्याला शिक्षणाचा खर्च आहे, त्याला आरोग्याचा खर्च आहे. आज त्याच्या मुलांना शाळेत शिकवायचं नाही का त्यांनी, लक्षात घ्या. आज लाखो रुपये शाळेची फी आणायची कुठून? आज हॉस्पिटलमध्ये खर्च केला, लाखो रुपये हॉस्पिटलचा खर्च आहे. साधं एखादा पाय फ्रॅक्चर झाला, ऑपरेशन असेल, 2 ते 3 दिवस दवाखान्यात असला तरी लाख-1.5 लाख रुपये खर्च येतो. त्याच्या किमती मात्र 2 पट 3 पट झाल्या. दवाखान्याच्या शिक्षणाचा खर्च, या देशातल्या सगळ्याच मालाच्या किमती वाढलेल्या आहेत, फक्त शेतकऱ्याचा माल सोडून, लक्षात घ्या. हा शेतकऱ्यावरती अन्याय आहे. घटनेनं प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे, स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता. त्याचं स्वातंत्र्य आणि न्याय तुम्ही हिरावून घेताय, लक्षात घ्या. घटनेनं मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही हल्ला करताय आणि पुन्हा कर्जमाफी करण्याची खोटी आश्वासनं देत आहे. ही शुद्ध फसवणूक आहे. त्यामुळे सुदबुद्धी मिळावी. सरकारनं शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव द्यावा आणि तुमच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, त्यांना कर्जमाफी करावी. आणि ही सुदबुद्धी परमेश्वराने तुम्हाला द्यावी, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.